प्लस त्याच्यात 1.5 इंचाची मार्जिन अशी 9.5ची आपली घडी आली. खाली कमरेचा चौथा अधिक 2.5 इंच असं आपलं आलंय 9.25. आपण गळा रुंदी घेतली 2.25 इंचाची आणि शोल्डर घेतलंय 5.25 इंचाचं. तसेच मोंडा पण आपण 5.25 इंचाचाच घेतलेला आहे. या चौकोनामधून आपण 1.25 इंच मोजून आणि मागच्या मोंड्याचा आकार दिलेला आहे. गळा उंची आहे आपली 10 इंच, म्हणून आपण अर्धा इंच मिळून 10.5 घेतलेली आहे. वरती 2.25 गळा रुंदी घेतली आणि आपण खाली घेतली 2.25 इंच आणि हा दिलाय गळ्याला आकार. तसंच टक्स साठी आपण टक्सची हे जे अंतर आहे ते घेतले आपण 4 इंच आणि टक्सची उंची जी मागची आहे ती घेतली आपण 4.5 इंच. तर बघा हा आपला मागचा भाग रेडी झालेला आहे. आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. तर आपण दुसरा पेपर घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पेपरवरती हे फक्त असंच्या असं आखून घ्यायचं. हा पेपर ठेवून आखताना काय करायचं, इकडे थोडी जागा सोडायची, इकडे पण जागा सोडायची आहे. बघा ही रेषा आपण आखून घेऊ म्हणजे ना तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा आपण हे माप टाकून घेऊ. गळा रुंदी आहे आपली 2.25 आणि शोल्डर आहे आपलं 5.25. त्याचप्रमाणे मोंडा पण आहे 5.25. इथे हा पॉइंट मोजून घ्यायचा आहे. हे तुम्हाला मी मुद्दाम डबल दाखवते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. हे बघा हा चौकोन आपण आखून घेऊ. जेव्हा आपण ही आडवी रेषा मारणार आहे ना तेव्हा ही रेषा मारता मारता थोडीशी अशी पुढे आणायची. ही पुढे आणल्यानंतर आपल्याला इथे मोजायचंय अर्धा इंच मध्ये. हे बघा याप्रमाणे असा अर्धा इंच मोजल्यानंतर इथे आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची आणि जी ही तिरपी रेषा मारली आपल्याला त्या कोपऱ्यातून 1 इंच मोजायचं आहे आणि आपल्याला पुढच्या मोंड्यासाठी हा असा आकार द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे अगदी सुंदर असा आपण आकार द्यायचा आहे. आपण जेव्हा ही तिरपी रेषा का मारतो मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का? तर आपण ही तिरपी रेषा मारली की आपल्या इथे ना मोंढ्याच्या इथे घोळ पडतो ना चुन्या वगैरे तर तो पडत नाही. त्याच्यामुळे आपण हे अर्धा इंच मध्ये घेतलं आणि आपण हा आकार दिलाय. म्हणजे हा जो जास्त कपडा असतो ना तो कट होतो आणि मग इथे आपल्याला फुगा पडत नाही. बघा आता पुढचा गळा आहे आपला 7.5 इंचाचा म्हणून आपण तो 7च घेणार आहे. हे बघा याप्रमाणे इथे आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. इथे आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार. हा आकार दिल्यानंतर आपल्याला आता इथे 2.25 इंच अंतर मोजायचं आहे वरती. हे बघा खालून वरती आपल्याला 2.25 इंच अंतर मोजायचं आहे. हे 2.25 इंच अंतर मोजल्यानंतर आपल्याला ही रेषा आखून घ्यायची. ही बघा ही रेषा आपण आखून घेतली. ही रेषा आखल्यानंतर आपल्याला मोजायचा आहे डॉट पॉइंट. आपला डॉट पॉइंट आहे 9.5 म्हणजे आपल्याला त्याच्यात मिळवायचा आहे अर्धा इंच. अर्धा इंच मिळून डॉट पॉइंट किती होतो तो 10.5 होतो. तर बघा आपल्याला आता हे अंतर मोजायचं आहे 4.25 इंच किंवा 4 मोजलं तरीही चालेल. आपण 4च घेऊया माप छोटं आहे. हे बघा इथे 4 इंच आलं. इथे आपण आडवं 4 मोजलं. इथे आपल्याला 4च मोजायचं आहे ह्या रेषेवरती. नंतर ही रेषा आपल्याला सरळ खाली घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही रेषा आपण सरळ खाली घेतल्यानंतर आपल्याला ह्या रेषेवर 1 इंच मोजायचंय. ह्याप्रमाणे आपण 1 इंच मोजलं. इथे ही रेषा आपण मारून घेऊ. ही रेषा मारल्यानंतर गळ्याच्या